आपण सी रेमेडी बद्दल बघितलेलं होतं आणि आज आपण पहिली रेमेडी सुरू करणार आहे कॅन्सरोसोफेलो 1. दॅट इज अ C1. टिश्यू रेमेडीतली पहिली रेमेडी आहे आणि त्या रेमेडीचा आपण स्टार्ट करणार आहोत. हम्म? सुरुवात करूया आपण. C1 कैंसरोसोमो की अन्य रेमेडी की तरह कोशिका पर कार्य करती है. म्हणजे C1 ही पहिली रेमेडी आहे बनवलेली की जी सेल लेवलला फर्स्ट लेवलला काम करणारी रेमेडी आहे. जसं S1 आहे तसं C1 आहे. S1 ही फंक्शनल रेमेडी आहे, C1 ही टिश्यू रेमेडी आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या टिश्यूवर काम करणारी रेमेडी. थोडक्यात आता टिश्यू सेल आपल्याला लक्षात आली पाहिजे. सेल म्हणजे बेसिक युनिट, फंक्शनल अँड अनाटॉमिकल युनिट ऑफ द बॉडी. सेल आहे. सेलनं शरीर बनलेलं असतं आणि सेल ही त्याची पहिली रेमेडी आहे. एक मिनिट, कोणाला बघूया. तर सेल ही बेसिक युनिट आहे, फंक्शनल अँड अनाटॉमिकल युनिट ऑफ द ह्युमन बॉडी. मानवी शरीराचं सेल ही पहिली युनिट आहे. एक फंक्शनल अँड स्ट्रक्चरल युनिट आहे. एक स्ट्रक्चर आहे आणि त्याला एक फंक्शन आहे. तर हे आपल्या शरीरामध्ये आपलं शरीर हे पुरं सेलनी बनलेलं आहे. आता टिश्यू म्हणजे काय? तर विशिष्ट फंक्शन करणारी कार्य करणाऱ्या सेलच्या समूहाला टिश्यू म्हणतात. म्हणजे शरीरामध्ये असे अनेक टिश्यू आहेत की ज्या टिश्यू एका विशिष्ट प्रकारचं कार्य करतात आणि ते विशिष्ट प्रकारचं कार्य करणाऱ्या सेलच्या समूहाला टिश्यू म्हणतात. आणि या टिश्यूवर कार्य करणाऱ्या रेमेडी कुठल्या? S1 अँड C1. S1 फंक्शनल गोष्ट करते आणि C1 त्याच्या स्ट्रक्चरची काळजी घेते. S1 त्याच्या फंक्शनची काळजी घेते आणि C1 त्याच्या स्ट्रक्चरचं काळजी घेते. तर त्या स्ट्रक्चरवर काम करणारी पहिली कॅन्सरच्या समूहातली C1 ही रेमेडी आहे. या महिला रोगों की विशेष रेमेडी आहे. म्हणजे ज्या लेडीज आहेत त्यांची मैत्रीण आहे C1. C1 ही स्त्रियांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण अशी रेमेडी C1 आहे. ती बनलेली या 5 पौधे आहेत. त्याच्यामध्ये 5 प्रकारच्या वनस्पती एकत्र करून ती रेमेडी बनवण्यात आलेली आहे. 5 प्रकारचे पौधे, 5 प्रकारचे त्याच्यामध्ये हे वापरलेलं आहे आणि त्या 5 प्रकारच्या पौध्यापासून ही रेमेडी बनवलेली गेलेली आहे. ही रेमेडी बनवली जाते. 5 पौध्यापासून ही रेमेडी बनवलेली आहे. एक्स्पेशली रक्टॉक्स रक्टॉक्स आहे त्याच्यामध्ये. कॉनिका मॅटिक्युलम आहे. कॉनियन मेटिक्युलम हे सर्व सी रेमेडी मध्ये वापरलेलं एक वनस्पती आहे. सी रेमेडी मध्ये कॉनिकम मेटिक्युलम ही वनस्पती वापरली जाते. कॉनिकम मेटिक्युलम म्हणजे जेवढी सी ग्रुपच्या रेमेडीज आहेत त्याच्यामध्ये कॉनिकम मेटिक्युलम ही वापरले गेलेलं आहे. C1 पासून C17 पर्यंत सगळ्याच्या मध्ये काय आहे? कॉनिकम मॅटिक्युलम आहे. कॉनिकम मॅटिक्युलम वापरली जाते. आणि त्याच्यामध्ये रॉकटॉक्स ही स्पेशल रेमेडी पण यूज केलेली आहे. C1 मध्ये रॉकटॉक्स आहे. रॉकटॉक टॉकोकॉर्डियन नावाची वनस्पती वापरली. त्याला व्हर्निफोमगो ऑप्सॅलिका म्हणतात. बघा, त्याच्यामध्ये 5 प्रकारच्या रेमेडीची नावं दिलेली आहेत. कॅलिफ्युलम, थॅलोकोट, कॉनिकम मॅटिक्युलम,
पिंपेलिया सॅक्रिफिगा, रक्टॉक्स आणि व्हेंट्रोकियम ऑप्सालिका या 5 वनस्पती त्याच्यामध्ये यूज केलेले आहेत. कॉनिकम मॅटिक्युलम ही सी ग्रुपची मेन रेमेडी आहे. तर याचं जास्त प्रमाणात कशावर काम केलं जातं? महिलांच्या रोगावर विशेष रेमेडीचा उपयोग केला जातो. बॉडी में एनाटॉमी के बदलाव में फर्स्ट स्टेज से सबसे अच्छी रेमेडी इसका प्रभाव आहे. पहिल्या स्टेजमध्ये म्हणजे जेव्हा टिश्यू डॅमेज व्हायला सुरुवात होते त्यावेळेला ही C1 नावाची रेमेडी यूज केली जाते. आता तुम्हाला माहिती आहे डॉक्टर वॉलनी सांगितलेलं आहे 4 स्टेजेस ऑफ द डिसीज मध्ये की पहिली कंडिशन असते इन्फ्लामेटरी कंडिशन आणि त्याच्यामध्ये लिम्फॅटिको ग्रुप चालतो. त्याच्यामध्ये कुठला ग्रुप चालतो? लिम्फॅटिको ग्रुप चालतो. पहिलं काय होतं? फंक्शन बिघडतं. फंक्शन बिघडल्यानंतर दुसरी स्टेज काय होते? इन्फ्लामेशन येतं. इन्फ्लामेशन आल्यानंतर काय होतं? डिपॉझिटरी स्टेज येते, रिॲक्टिव्ह स्टेज असते आणि त्याच्यानंतर सेल्युलर स्टेजमध्ये डॅमेज व्हायला लागतं. फायब्रॉइड डिजनरेशन किंवा फॅटी डिजनरेशन होतं. तर या 4 स्टेजेस आपण बघितलेल्या आहेत की कुठलाही डिसीज डेव्हलप असताना पहिल्यांदा स्टॅग्नेशन, सेकंडला इन्फ्लामेशन, पेन अँड नमनेस, त्याच्यानंतर फिवर येतो, सुपर ॲन्युएशन, डेव्हलपमेंट ऑफ द ट्युमर, गँग्रेनस सेट आणि कॅन्सर. हे स्टेजेस आहेत. मग ज्या वेळेला ती सेल लेवलला डॅमेज व्हायला सुरुवात होते, अॅनाटॉमिकली स्ट्रक्चर चेंज व्हायला सुरुवात होते, त्यावेळेला पहिली रेमेडी कुठली आहे? C1 आहे. इट इज द फर्स्ट रेमेडी. सेल्युलर डॅमेज स्टार्ट झाल्यानंतर त्याच्यावर काम करणारी C1 ही रेमेडी आहे, पहिली रेमेडी आहे. आता या रेमेडीचा प्रभाव कुठं कुठं आहे? फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, female reproductive organ, female reproductive system, salivary gland, all female disease, brain and the spinal cord, brain वर पण परिणाम होतो. प्रोलॅप्स ऑफ द युटरस, गर्भाशय बाहेर येतं. सिरियस मेम्ब्रेन, जिथं जिथं सिरियस मेम्ब्रेन आहे तिथं तिथं प्रॉब्लेम होणार. निपल्स काय येणार? निपल. ब्रेस्ट आधी पर होत आहे, ब्रेस्टवर होणार. डिप्रेशन, मॅनिया, मेन्सिस प्रॉब्लेम, गम प्रॉब्लेम, बघा पुरी लिस्ट दिलेली आहे तिथं. C1चा इफेक्ट काय? जैसा S1 कार्य करते वैसी C1B कार्य करते. मी तुम्हाला पहिलीच गोष्ट सांगितली. इट इज अ युनिव्हर्सल रेमेडी. इट वर्क ऑन ऑल बॉडी टिश्यू. जितके शरीरामध्ये टिश्यू आहेत त्यावर C1 काम करते, S1 काम करते. S1 फंक्शनल भाग बघते, C1 त्याचं स्ट्रक्चरमेंट करते. चायनीज अक्युपंक्चर मध्ये गेला तर इन अँड यांग, इन अँड यांग, यांग इज अ फंक्शन आणि इन इज अ स्ट्रक्चर. तर कुठल्याही सिस्टम मध्ये कुठलाही ऑर्गन घेतला, कुठलाही सेल घेतले तर त्याला एक कार्य असतं आणि त्याचं एक स्ट्रक्चर असतं. जेव्हा स्ट्रक्चरल चेंज होतो त्यावेळेला C1 वापरायचं. इट इज द फर्स्ट स्टेज ऑफ द डिसीज मध्ये C1चा उपयोग करायचा आहे. लक्षात घ्या तुम्ही. क्लिअरली इट इंडिकेट की C1 वर्क्स ऑन द टिश्यू. टिश्यू पार्ट वर काम करते C1. सी ग्रुप काम कशावर करतो? टिश्यू पार्ट वर काम करतो. जहां S1 कार्य करती है वहां C1B कार्य करती है. C1 का प्रभाव पिट्यूटरी ग्लैंड पर, पिट्यूटरी ग्लैंड को मास्टर ग्लैंड कहते हैं. C1 काय आहे? पिट्यूटरी ग्लैंड वर. एंडोक्राइनिक सिस्टमची सर्वात हायएस्ट ग्रंथी कुठली आहे? तर पिट्यूटरी. अंडर द पिट्यूटरी ऑल अदर एंडोक्राइनिक ग्लैंड वर्क करतात. म्हणजे थायरॉइड आहे, गोनाइड्स आहे, पॅनक्रिया आहे, ऍड्रिनल आहे, थायमस ग्रंथी आहे, या सर्व पॅराथायरॉइड आहे, याच्यावर काम करणारी मेन ग्रंथी कुठली असेल तर पिच्युटरी आहे. पिच्युटरी ग्लँड आहे. या पिच्युटरी ग्लँड वर C1 काम करतं. म्हणजे मला तुम्ही सांगा, अमृता वडके माईक ऑन करा. अमृता वडके माईक ऑन करा. हो केलाय सर. व्हिडिओ ऑन करा. मला सांगा, हार्मोनल इनबॅलन्स आहे
कुठली रेमेडी सिलेक्ट करणार? अरे बापरे. हार्मोनल इनबॅलन्स झालाय, कुठली रेमेडी यूज करणार आणि कुठली डोसालॉजी वापरणार? C1. इवन आणि डोसालॉजी? S1. डोसालॉजी विचारतोय मी. नाही रेमेडी हे काय डोस वापरणार? पिच्युट्रीवर काम करायचं आहे, काय डोस वापरणार? रे ठीक आहे, तुम्ही येत नाही वेळ, तुम्ही बंद करा माईक, ऑफ करा तुमचा व्हिडिओ. रुपाली कुंभार सांगा, कुठली सर डोसालॉजी? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सर. माईक ऑन का हे करा तुमचा, आपण व्हिडिओ ओपन करा. हा, डायल्युशन कुठलं वापरणार? सर इम्बॅलन्स म्हणजे नेगेटिव्ह झालं ना. हा, निगेटिव्ह झालं नाही, पॉझिटिव्ह झाला. पॉझिटिव्ह असू शकेल, निगेटिव्ह असू शकेल, दोन्ही पण असू शकतं. सर मग आता न्यूट्रल डोस पण चालतो ना त्याच्यामध्ये. पण डोसालॉजी कुठली येणार? कुठला डोस तुम्ही यूज करणार? महत्वाची म्हणजे D5 पिट्युटरी ग्लँड कुठं सिच्युएट होते? ऑन द ब्रेन, बरोबर आहे ना? लोकेशन ऑफ आहे, ब्रेन आहे. मग नर्वाईन करायचं असेल तर काय, कुठली डोसालॉजी वापरावं लागेल? ऍक्च्युली मला क्वेश्चनच समजला नाही. डोसालॉजी मीन्स व्हॉट मीन्स डोसालॉजी म्हणजे कुठला डोस देणार, औषध कुठलं देणार त्या पेशंटला. एस ग्रुप मधलं S1 पण. S1 द्यायचा काही संबंधच नाही आहे, आपण C1 कन्सिडर करतोय. हा एंडोक्राइनॉलॉजी. C1 तर आहेच. आता डोस कुठला देणार? समोर तुमच्या समोर पेशंट आलेला आहे, तुम्ही डोस कुठला देणार? ऍक्च्युली सर मला नाही समजत आहे. C1 ग्रुप आहेच. अहो, C1 ग्रुप आहे, डोसालॉजी 147, 19 हे काय कळत नाही तुम्हाला? 1:9 मध्ये. डोसालॉजीचा अर्थ काय? 1:9 हा, कुठला डोस देणार तुम्ही? D5 म्हणजे मी न्यूट्रल मध्ये देणार. D5 सॉरी न्यूट्रल आहे, न्यूरोलॉजीवर चालतो का? नर्व D6. सिस्टीमवर काम करतं का ती रेमेडी? तुम्ही 19च्या बाहेर जातच नाही माणसं. मी तुम्हाला काय सांगितलं, फक्त न्यूट्रिशनसाठी 19 रेशो यूज केला जातो, नॉट ऑन द फंक्शन. न्यूरोलॉजिकल करायचंय, न्यूरल करायचंय तर काय करावं लागेल? ठीक आहे, तुम्हाला 1:47. बंद करा माईक. शीला देसाई, तुम्ही सांगू शकत नाही. शीला देसाई. शीला देसाई, इतका वेळ लागते का? ते नाहीच आहेत, गायबच आहेत ते. ठीक आहे, ऍबसेंट आहे ते. संजय जाधव सांगा. सर हायर प्रोटेन्शन मध्ये द्यावं लागेल C1. म्हणजे हायर म्हणजे काय आलं? कुठला हायरचा अर्थ काय? अबो 32 टू 100 1000 पर्यंत दिलं तरी चालेल सर. हा, करेक्ट आहे. न्यूरोलॉजिकल जेव्हा काम करायचं असतं तेव्हा अबाउट टेन्थ डायल्युशन इज कॉल्ड ॲज अ न्यूरोलॉजिकल कंडिशन. हेच मला एक्सपेक्टेड होतं. C1 रेमेडी आहे, ठीक आहे, रेमेडी माहिती झाली, पण डोसच कळला नाही तर येणार कसं रिझल्ट? मी 50 वेळा समजून सांगतोय तरी सुद्धा 41 वेळा तेच उत्तर येते, सांगताच येत नाही काही. कारण काही बघत नाही तुम्ही लोक. डोसालॉजी डोस अँड डोसालॉजीवर मी एक एक दिवस घालवलेला आहे, लक्षच द्यायचं नाही त्याच्याकडे. आता मी इथं सांगितलं C1 का प्रभाव पिट्यूटरी ग्लैंड पर होता है. एस ग्रुप इथं संबंधच नाहीये. एस ग्रुपचा काही संबंधच येत नाही. एस ही फंक्शनल रेमेडी आहे, एंडोक्रॅनिक वर चालते. C ग्रुप हार्मोन रिलेटेड प्रॉब्लेम आहे. हार्मोन कमी होतील, जास्त होतील, सिक्रेशन होणार नाही, आणि C1 रेमेडी काम करते त्याच्यावर. तर तुम्हाला C1च सिलेक्ट करावं लागेल.
S1 युनिव्हर्सल रेमेडी मान्य आहे मला, पण तू स्पेसिफाईड रेमेडी कुठले तर C1 आहे. पिच्युटरी ग्लँड वर काम करणारी हार्मोन इन बॅलन्स याचा अर्थ काय झाला? इट मे बी हाय, इट मे बी लो, काही असू शकतं. FSH वाढलं तर त्याचं ट्रबल वेगळं होणार आहे, FSH कमी झालं तर त्याचं ट्रबल वेगळं होणार आहे, त्याच्या सिम्पटम्स मध्ये फरक येणार आहे तुम्हाला. थायरॉइड ग्रंथी स्टिम्युलेटेड नाही झाली तर हायपोथायरॉइड होईल, आणि जास्त झाली तर हायपरथायरॉइड होईल. बोथ आर डिफरंट, हायपर डिफरंट, हायपो डिफरंट. हार्मोनल इनबॅलन्स याचा अर्थ कमीच असताच नाही, काही असू शकतं, अप अँड डाऊन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही इफेक्ट होऊ शकतात. तर अशा वेळेला तुम्हाला काही कळलं नाही तर न्यूट्रल डोस द्यायचा आहे. न्यूट्रल बट न्यूरोलॉजिकल, नॉट डी5 हा नाहीच आहे. डी5 हे फक्त न्यूट्रिशन लेवल मध्ये जेव्हा विचार करायचा त्यावेळेला 1:9चा रेशो वापरायचा आहे. आपल्याला रेमेडी डाएट सारखं यूज करायचं असेल तर 1:9 आहे. फंक्शनल रेमेडी 147चा रेशो वापरायचा. फंक्शनल रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर 147चा रेशो वापरायचा, 1:9चा रेशो बिलकुल वापरायचा नाही. समजलं का रुपाली कुमार? येस सर, आता समजलं. हा, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी जर असेल तर तुम्ही 1:9चा रेशो यूज करायचा आहे. 147 इज अ परफेक्ट रेशो फॉर द फंक्शनल कन्सिडरेशन. एखादं फंक्शन बिघडलंय त्याला चालू करायचं असेल तर तुम्हाला 147चा रेशो वापरावा लागेल. आता पिच्युटरी मधनं हार्मोन्सच येत नाहीये. आपण जेव्हा डोसॉलॉजी बघू तेव्हा तुम्हाला मी सांगेन. पण त्याचं काम C1चा प्रभाव हा पिच्युटरी ग्लँड वर होतो. म्हणजे हार्मोन इनबॅलन्स मध्ये C1चा रोल आहे. आता स्त्रियांच्या मध्ये कुठले कुठले हार्मोन्स गरज आहे? FSH आहे, LH आहे. FSH, हा, LH, सर्व हार्मोन्स वर कुठून कंट्रोल आहे तर पिच्युटरीत नाही, अँटीरियर पिच्युटरीत नाही सगळं सिक्रेट होत असतं. बरोबर आहे ना? अँटीरियर पिच्युटरी मधून हे सगळे हार्मोन सिक्रेट होत असतात. व अँटीरियर पिच्युटरीवर काम करणारी रेमेडी कुठले? C1 आहे. तर C1चा उपयोग करायचा आहे. आता 2 प्रकारचे हार्मोन्स निकलते. पिच्युटरीतनं कुठले कुठले हार्मोन्स निघतात? हे मास्टर ग्लँड आहे, याच्यातनं 2 प्रकारचे हार्मोन्स निघतात. प्रमुख रूप में 2 प्रकार के हार्मोन्स निकलते हैं. वैसोपेलिस, एसिटोसिन. वैसोपेलिस हार्मोन्स का प्रभाव किडनी पर होता है, जिसे रक्त छीनने की प्रक्रिया होती है. एकाला व्हॉल्युमस युरिन होत आहे, युरिन कंट्रोल होत नाही, तर त्या ठिकाणी बॅसोफिलस हार्मोनचा प्रभाव आहे, जो किडनीवर केला जातो, ऍड्रिनल ग्रंथीवर परिणाम केला जातो. दॅट सिक्रेट्स फ्रॉम दी पोस्टिरियर पार्ट ऑफ द पिच्युटरी ग्लँड. पोस्टिरियर पार्ट ऑफ द पिच्युटरी मधून त्याचं सिक्रेशन होत असतं. लक्षात आलं का? जेव्हा आपण हार्मोनल सिस्टम स्टडी करू त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की त्याच्यातून ते सिक्रेट होत असतं. त्या ग्रंथीचा रोल आहे त्या ठिकाणी. अँटीरियर पिच्युटरी मधून त्याचं सिक्रेशन होतं, पोस्टिरियर पार्ट मधून असतं. आता 2 प्रमुख हार्मोन्स आहे, वॅसोपेलिसा एव ऑसिटोसिन. ऑसिटोसिन पण कुठून सिक्रेट होतं? पिच्युटरीतनं. ऑसिटोसिनचा संबंध कशाची आहे? लेबर पेन, बच्चों के जन्म पश्चात दूध निर्माण करना का कार्य. जे लेबर पेन येतो, लेबर पेन ज्या वेळेला डिलिव्हरी होत असते तेव्हा जो पेन येत असतो स्त्रियांना, त्याच्याशी संबंध ऑसिटोसिन हार्मोनशी असतो. डॉक्टर काय करतात? ऑसिटोसिन हार्मोनचं इंजेक्शन देतात. दूध वाढवण्यासाठी प्राण्यांना ऑसिटोसिन हार्मोनचं इंजेक्शन दिलं जातं. लेबर पेन मध्ये पण देतं. बच्चों के जन्म के पश्चात दूध निर्माण करना का कार्य करती है. ऑसिटोसिन हार्मोन हे काम करतं त्याच्यावर. आणि C1चा कार्य काय आहे? त्याच अँटीरियर पिच्युटरीवर C1 काम करतं.
म्हणजे ज्याच्यामध्ये जर एखाद्या स्त्रीमध्ये दूध येत नसेल आफ्टर डिलिव्हरी, तर तुम्ही C1 ला न्यूट्रल डोस मध्ये देऊ शकता. फर्स्ट डायल्युशन यू कॅन यूज. फर्स्ट डायल्युशन 147चं फर्स्ट डायल्युशन दिलं तर ते काम होईल. हे त्याच्यामध्ये काम आहे. पण ज्या वेळेला तुम्ही टिश्यूचा विचार करता, टिश्यू स्ट्रक्चरचा विचार करता, त्यावेळेला तुम्हाला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, न्यूट्रल अशा कन्सिडरेशन मध्ये जावं लागतं. आता ऑक्सिटोसिन हार्मोनचं सिक्रेशन कमी आहे तर लेबर पेन येणार नाही, बच्चों में जन्म के पश्चात दूध का निर्माण नहीं होना है. इट इज रिलेटेड टू द ऑक्सिटोसिन हार्मोन. आणि मग ते बॅलन्स करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही फर्स्ट डायल्युशन मध्ये C1 देऊ शकता की हे काम चालू होऊ शकतं. परत काय, ये हार्मोन पुरुषों के स्पर्म होने कम होने या फिर अन्य प्रकार की स्त्री पुरुषों के जेनेटल रोग पर कार्य करती है. पुरुषामध्ये स्पर्म काउंट कमी आहे, तो वाढवायचा असेल तर C1 चा उपयोग करायचा आहे. म्हणजे लक्षात घ्या, सायकोलॉजिकल कंडिशन, मानसिक रोगामुळे स्पर्म निर्माण होत नसतील, स्त्रियांच्या मध्ये बीजांड कोश निर्माण होत नसतील, हार्मोन इनबॅलन्स जर होत असेल तर C1 द्यायचं आहे. C1 द्यायचंय तुम्हाला. C1 इज दी पिट्युटरी ग्लँड वर काम करणारी रेमेडी C1 आहे. C1 ही पिट्युटरी ग्लैंड पर काम करनारी रेमेडी है. C1 का प्रयोग शरीर के कई गांठों का बनना, यहाँ शरीर में गर्भाशय की सिस्ट या घाव होना में किया जाता है. सिस्ट झालं, घाव झाला, रेमेडी कुठले आहे? C1 रेमेडी आहे. C1 इज द रेमेडी फॉर फायब्रॉइड. कुठलंही सिस्ट झालं त्या ठिकाणी, किंवा त्या ठिकाणी अल्सरेशन झालं, टिश्यू डॅमेज कंडिशन सुरू झाली, तर C1 इज द रेमेडी फॉर दॅट. शरीरात कुठेही गाठी बनत असतील, सुरुवात झालेली आहे गाठी बनायला, तर त्याच्यामध्ये काय आहे? C1 चा उपयोग केला जातो. C1 चा उपयोग केला जातो. यह प्रथम स्तर के कैंसर जो शरीर में कहीं भी हो तो C1 की जाती है. फर्स्ट स्टेज मध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला, फर्स्ट स्टेज मध्ये तुमच्या लक्षात आलं की गाठ व्हायला सुरुवात झालेली आहे, शरीरामध्ये गाठी व्हायला लागल्या आहेत, शरीरामध्ये अल्सरेशन झालेलं आहे, शरीरामध्ये सिस्ट तयार झालेला आहे. या सर्व कामामध्ये C1 इज द फर्स्ट रेमेडी. C1 वापरायचंय तुम्ही. C1 त्याच्यावर कार्य करणारी पहिली रेमेडी आहे. PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज की समस्या पर C1 चा रोल आहे बघा. PCOD मध्ये, पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम की समस्या पर, जिसमें काउंट कमजोर होता है, पॉलिसिस्टिक सिस्ट मध्ये, पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम जिसमें काउंट या कमजोर होता है, पुरुषों के बांझपन में, नॉर्मली नपुंसकता, UTI यूरिन ट्रैक की समस्या में C1 कशा कशामध्ये दे, पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम, स्पर्म काउंट कमी, पुरुषांच्या मध्ये इनफर्टिलिटी, बांझपण, नॉर्मली नपुंसकता, यूरिन ट्रॅक इन्फेक्शन, या सर्व समस्यावर C1 वापरलं जातं. पेशाब का रुक रुक कर होना, पेशाब में जलन, मूत्राशय की समस्या आदि में उसका प्रयोग अपनी सहायक औषधि के साथ अच्छे परिणाम प्राप्त किए जा सकते हैं. यूरिन ट्रॅक इन्फेक्शन झालं, आता यूरिन ट्रॅक वर काम करणाऱ्या 2 रेमेडी फंक्शनल आहेत. कुठल्या कुठल्या आहेत सांगा? कोण सांगणार? 2 फंक्शनल रेमेडीज आहेत एस ग्रुपच्या. कोण सांगणार सांगा? S2 आहे सर. S2 आणि दुसरी कुठली आहे? S5. काय वाटेल ते सांगता. S6 रेमेडी कशाची आहे? S6 आहे सर. किडनी किडनी हा, म्हणजे किडनीची S6 आहे. S2 ब्लॅडरची रेमेडी आहे.
या 2 फंक्शनल रेमेडीज आहेत आणि तिसरी C1 आहे, C2 आहे, C6 आहे, ऑर्गन लेवलला काम करणारी. आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं S1 च्या सोबत C1, S2 च्या सोबत C2, S6 च्या सोबत C6. C6 रेमेडी काय आहे? किडनीच्या अॅनाटॉमिकल कंडिशन मध्ये वापरली जाते. आता फर्स्ट स्टेज मध्ये डिसीज आहे, तर C1 बरोबर सहाय्यक रेमेडी म्हणजे ही आहे. आता मला दुसरी गोष्ट यात सहाय्यकचा अर्थ काय? सहाय्यकचा मतलब काय? सहाय्यकचा अर्थ काय सांगा? व्हॉट इज अ सपोर्टिव्ह? सपोर्टिव्हचं मिनिंग काय आहे? मदत करणे. मदत करणे. मग कोण कोण मदत करतं किडनीला चालवायला, ब्लॅडरला चालवायला? कोण कोण मदत करतं? कुठल्या कुठल्या सिस्टीम मदत करतात? सर लिव्हर आहे. अहो ती मेन रेमेडी कशाला सांगताय? त्याला सहाय्यक रेमेडी सांगा मला. तुम्हाला हेच कळत नाही. सिस्टमला चालवण्यासाठी कुठले कशाचा सपोर्ट लागतो? एकटं ब्लॅडर चालतं का? एकटी किडनी चालते का? सर्क्युलेटरी रक्त पुरवठा नाही झाला तर चालेल का ते? सर्क्युलेटरी सिस्टम. सर्क्युलेटरी सर्क्युलेटरी सिस्टम आहे, नर्वस सिस्टम आहे, एक्सक्रिटरी सिस्टम ते स्वतःच आहेत. म्हणजे कुठल्याही ऑर्गन मध्ये लिम्फ सर्क्युलेशन, व्हेनस सर्क्युलेशन आणि आर्टियल सर्क्युलेशन या 3 गोष्टी लागतात. आता सर्क्युलेटरी रेमेडी कुठली आहे? कुठला ग्रुप आहे सर्क्युलेटरी रेमेडीचा? ए ग्रुप. A3 एक रेमेडी झाली. फक्त A3च आहे का? ए ग्रुप. A1 पण आहे. A1 आहे, A2 आहे, A3 आहे. तिन्ही ए ग्रुप. रेमेडी अर्धवट बोलायचं नाही. C ग्रुपची रेमेडी झाली. लिम्फॅटिक सिस्टीमवर चालणारी रेमेडी कुठली? S1 आहे. S1 लिम्फॅटिक सिस्टमवर. एल ग्रुप. S1 लिम्फ बनवण्याचं काम करते. एल ग्रुप. L ग्रुप आहे. लिम्फॅटिक ग्रुप पाहिजे L1. L1. हा, L1 पाहिजे. म्हणजे हे सगळे सपोर्टिव्ह आहे. म्हणून यांनी काय सांगितलं? सहाय्यक औषधी के साथ मूत्राशयमय जलन ही समस्या आहे. काय वापरणार सांगा तुम्ही? सहाय्यक रेमेडी काय झाली? मूत्राशय, युरिन ब्लॅडर. S2. बोला बोला. युरिन ब्लॅडर काय वापरणार? काय सहाय्यक रेमेडी आहे? सुषमा बोला, सुषमा मॅडम. युरिन ब्लॅडरची सहाय्यक रेमेडी काय? काही अभ्यास करत नाही तुम्ही लोक. तुम्हाला सहाय्यक रेमेडी सांगता येत नाही. काय तुम्ही फॉर्म्युला तयार करणार? हाऊ यू विल प्रिपेअर द फॉर्म्युला? सिम्पटम म्हणून तुम्हाला फॉर्म्युला बनवताच येणार नाही. तुम्ही कॉपीराईट वाटर होणार. सरांना विचारतो काय झालंय, तुम्ही सांगतो मी करतो. काढून टाका डोक्यातनं. फॉर्म्युले विचारून डॉक्टर होत नाही. तुम्हाला रेमेडीचा अर्थ समजला पाहिजे तरच तुम्ही रेमेडी यूज करू शकता. दुसऱ्याला फॉर्म्युला उच्चारून कधीही डॉक्टर बनवू शकत नाही माणूस. अँड यू नेव्हर बिकम द मास्टर ऑफ द इलेक्ट्रोहोमिओपॅथी. इलेक्ट्रोहोमिओपॅथीचं मास्टर होऊ शकणार नाही. फॉर्म्युला स्वतः बनवायचा असतो. गाईडलाईन ठीक आहे, डिस्कशन करा, पण फॉर्म्युला विचारू नका. ज्या दिवशी तुम्ही फॉर्म्युला विचारायला सुरू कराल त्यावेळेला तुम्ही खड्ड्यात जाणार आहे स्ट्रेट वे. स्पष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही सर्टिफिकेशन केलं म्हणजे तुम्ही डॉक्टर झाला नाही. तुम्हाला ऍप्लिकेशन करता आलं पाहिजे. आता पेशाब में जलन, मूत्रापेशी की समस्या आहे. रेमेडी कुठली वापरणार? फंक्शनल ग्रुपची रेमेडी पण वापरायला लागेल. त्याचबरोबर स्ट्रक्चरल चेंजेसची रेमेडी वापरायला लागेल. आता फंक्शनल ग्रुपमध्ये मूत्राशयावर काम करणारी रेमेडी S2 आहे.
युरिन ब्लॅडरवर काम करणारी रेमेडी कुठली आहे? S2 आहे. पेशाब प्रकर होणार, S2 चा संबंध आहे. एक्सटर्नल ऍप्लिकेशन मध्ये काय करणार सांगा? एक्सटर्नल ऍप्लिकेशन तुम्हाला 45 ऍप्लिकेशन शिकवलेले आहेत. युरिन ब्लॅडरवर काम करणारा पॉइंट कुठला आहे? युरिन ब्लॅडरवर काम 22 करणारा नंबर पॉइंट. कुठला नंबर आहे? 22 नंबर आहे. 22 नंबर काम करतो का 26 नंबर काम करतो? किडनीवर 23 नंबर आहे. हो सर. हा, आणि युरिन ब्लॅडरचा नंबर किती आहे? 26 आहे सर. 26. 25 आहे, 26 आहे. म्हणजे तुम्हाला ब्लॅडरला डायरेक्ट कंट्रोल करता येतं. जर ब्लॅडर काम करत नसेल तर तुम्ही काय करू शकता? एक्सटर्नल ऍप्लिकेशन देऊन त्या ठिकाणी स्टिम्युलेशन देऊन त्याला चालवता येतं. सव्वीस नंबर ब्लॅडर रिजन. 22 नंबर पेरिनियम आहे, मूत्रपर्यंत, तेही बरोबर आहे. रिटेन्शन ऑफ युरिन झालं तर पेरिनियम 22 नंबरचा पॉइंट यूज करू शकता. एक्सटर्नल ऍप्लिकेशन करायचंय, नुसतंच इंटरनल मेडिसिन द्यायचं नाही. एक्सटर्नली पण तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता, एक्सटर्नल ऍप्लिकेशन करू शकता. हे सांगायला आलं पाहिजे. हे तुम्हाला माहित नाही, तुम्ही अभ्यास नाही केलेला त्याचा. रिजन पाहिजे. फक्त स्वप्नाली पाटीलने सांगितलं, दीपाली गोखले, इतके दिवस तुम्ही त्याच्यामध्ये एकही तुम्ही उत्तर देत नाही. सुषमा तर काहीच उत्तर देत नाही, बोलायचंच नाही, काय ऑन पण करायचं नाही, काहीच करायचं नाही. हा, उत्तर देणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे. आणि एक्झामिनेशनची सिस्टमच बदलली आहे. कॉपी करायची, उत्तरपत्रिकेमध्ये मार्क मिळवायचे आणि काही बनायचं. प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन झिरो, काही येत नाही. फर्स्ट क्लास आहे, काही येत नसते. अप्लायच करता येत नाही, माहीतच नाही काय. ते गुरुकुल सिस्टम मध्ये चालत नाही. गुरुकुल सिस्टम मध्ये तुम्हाला आलंच पाहिजे. गुरुकुलमध्ये, गुरुकुल सिस्टीमचा मतलब आहे 50% तुम्हाला मिनिमम आलं पाहिजे त्यात. गुरुकुल एज्युकेशन हे फार वेगळ्या पद्धतीचं एज्युकेशन आहे. लॉर्ड मेकलची सिस्टम नाही. काही घ्या तिकडं, घ्या सर्टिफिकेट, काही येत नसलं तरी चालेल, वा तुम्ही कुठले डॉक्टर व्हा, नाही तर काही व्हा. लॉर्ड मेकलची सिस्टम आहे. फॉरेन युनिव्हर्सिटीची सिस्टम ही आहे. फॉरेन युनिव्हर्सिटी आपल्याला अडॉप्ट करतायत आणि आपण त्यांना अडॉप्ट करायला लागलोय. अभ्यास करण्याची सिस्टमच चुकीची आहे आपल्याकडं. परीक्षा आली की पुस्तक खोलायचं आणि बघायचं. विद्यार्थी नाही, परीक्षार्थी झालेत लोक जास्त. त्यामुळे वाचन करायला पाहिजे. वाचन नाही त्यामुळे अवघड आहे. तुम्हाला काही सांगता येत नाहीये. वाचन नसल्यामुळे आपल्याला सांगता येत नाही काही. आता या ठिकाणी ब्लॅडर रेमेडी सांगितली की ब्लॅडर मध्ये प्रॉब्लेम आहे बाबा, तर काय करावं लागेल? हा, म्हणजे C1 ठीक आहे, C1 टिश्यू रेमेडी आहे. डॅमेज झालेली किडनी, ब्लॅडर मध्ये काहीतरी हे प्रॉब्लेम झालाय, हार्मोनल इम्बॅलन्स झालाय. C1 वापरू शकता तुम्ही, नाही असं नाही. पण फंक्शनल ऍक्सेप्ट मध्ये तुम्हाला काय वापरावं लागेल ना, फंक्शन मध्ये काय करता येतं ते.
हा, डिप्रेशन, मॅनिया, मेन्सिस प्रॉब्लेम, गम प्रॉब्लेम, डिप्रेशन मध्ये सुद्धा यूज करता येते. आता डिप्रेशन मॅनिया म्हणजे काय हो, कसं होतं, कसं होतं डिप्रेशन, डिप्रेशन कसं कॉज होतं, डिप्रेशन आणि मॅनियाचा परिणाम कुठं होतो? मनोरोग आहेत. डिप्रेशन, फिअर, अँग्रीनेस, इमोशनल डिस्टर्बन्सेस, हे सर्व काय आहेत? मनोरुग्ण आहेत. पण याचा इफेक्ट कायिक होतो, मग त्याला मनोकायिक म्हणतो आपण. मेंटल फिजिओलॉजिकल डिसीज, मनोरुग्ण. मग याच्यामध्ये डिप्रेशिया मॅनिया होतो. आता मला सांगा, इमोशनचा संबंध ब्रेनच्या कुठल्या लोबशी असतो? लिम्बिक सिस्टीम. लिम्बिक सिस्टीम, and it is a part of cerebellum. सेरेबेलम. मग मला सांगा, सेरेबेलम वर काम करणारी रेमेडी कुठली आहे आपल्याकडे? S1. करेक्ट, S1 आहे. आता त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल डिफेक्ट झाला तर त्याला काय लोडाल तुम्ही? S1 बरोबर C1 येणार. करेक्ट. येस. S1 C1. फंक्शनल आहे, C1 स्ट्रक्चरल आहे. स्ट्रक्चर. आता डोसालॉजी काय सिलेक्ट करणार? पहिलं सिलेक्शन ऑफ रेमेडी, देन सिलेक्शन ऑफ डोसालॉजी. डोसालॉजी काय येणार? 147 चा रेशो. 147च्या रेशोने यूज करायचा आहे, कारण न्यूरोलॉजिकल आहे. आपल्याला ब्रेन बॅरियर क्रॉस करून ती रेमेडी तिथं पोहोचवायची आहे. आता न्यूट्रिशन मध्ये जर ब्रेन बॅरियर क्रॉस करायचे असेल तर त्याच्यासाठी 2 रेमेडीज आहेत, व्हेन-1 आणि व्हेर-1. म्हणजे जेव्हा तुम्हाला ब्रेनला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं आहे, त्याचबरोबर ब्रेनचं फंक्शन पण वापरायचं आहे, तर तुम्ही जर व्हेर-1 त्याच्यामध्ये ऍड जर केलं, S1 C1 व्हेर-1 याचं कॉम्बिनेशन केलं, तर न्यूट्रिशन पण देऊ शकता 1:9च्या रेशो. त्याच्यासाठी युक्ती आहे ती व्हेर-1ची युक्ती आहे. व्हेर-1 व्हेन-1 डायरेक्ट ब्रेन मध्ये घुसते. ते ब्रेनवर कार्य करणाऱ्या रेमेडीज आहेत व्हेर-1 आणि व्हेन-1. आपण पुढे जाऊया, आपण जेव्हा घेऊ त्यावेळेला कळेल. परंतु न्यूट्रिशन लेवलला काम करायचं असेल तर व्हेर-1 व्हेन-1 वापरायचं. पण डायरेक्ट जेव्हा तुम्हाला वापरायचं असेल तर हाय पोटॅन्सी अबाउट 10th डायल्युशन तुम्ही देऊ शकता. 147चा रेशो मेंटेन करा, इट विल गो अप. 5व्या म्हणजे ते अप्रॉक्सिमेटली 5th म्हणजे D9च्या पुढे काम करणार आहे. D9च्या पुढे 1:9च्या रेशो मध्ये विचार केला तर D9च्या वर, D8 D9 या पुढच्या रेमेडीज काम करतात. अलीकडचं D4 D5 काय काम करत नाही, ब्रेनवर काम करत नाही ते. म्हणजे तुम्हाला फर्स्ट डायल्युशन तुम्ही दिलं, फर्स्ट लेवलला तर फर्स्ट डायल्युशन द्यायचं आहे, सुरुवात झालेली. निगेटिव्हिटी, आता तुम्हाला बघा त्यांनी काय दिलं, स्टॅग्नेशन सुरू झालेलं आहे, काहीतरी गडबड सुरू झालेली आहे तिथे. अशा वेळेला तुम्ही काय देणार? यू मस्ट गिव्ह फर्स्ट अँड सेकंड डायल्युशन. सुरुवात आहे, कंजक्शन झालंय, सेल डॅमेज व्हायला स्टार्ट झालेली आहे, अशा कंडिशन मध्ये तुम्ही फर्स्ट किंवा सेकंड डायल्युशन देऊ शकता. काय देऊ शकता? फर्स्ट किंवा सेकंड डायल्युशन तुम्ही देऊ शकता. त्याचा प्रभाव होतो. मग म्हणून तुम्हाला मी सांगितलं काय की डिप्रेशन आलं तर डिप्रेशन मध्ये काय होतं? हार्मोनल इम्बॅलन्स होतो. कारण लिम्बिक सिस्टम हा काय आहे, आणि हायपोथॅलॅमस इज अ पार्ट ऑफ लिम्बिक सिस्टम. हायपोथॅलॅमस काय आहे? इट इज अ पार्ट ऑफ लिम्बिक. व्हिडिओ बंद करा दत्तात्रय कोकरे, व्हिडिओ ऑफ करा तुमचा. तर मला काय सांगायचंय की तुम्ही काय झालं तिथं,
एक डिप्रेशन आलं. डिप्रेशन आल्याबरोबर काय झालं, हार्मोन इनबॅलन्स होतो. कारण लिम्बिक सिस्टीमचा पार्ट हायपोथॅलॅमस आहे आणि हायपोथॅलॅमस कंट्रोल द पिच्युटरी. पिच्युटरीला कंट्रोल करतं हायपोथॅलॅमस. इट इज इन बिटवीन नर्वस सिस्टीम अँड एंडोक्रॅनिक सिस्टीमचा ब्रिज आहे तो. एंडोक्रॅनिक सिस्टीम आणि नर्वस सिस्टीमचा ब्रिज कोण असेल तर हायपोथॅलॅमस आहे. आणि जर हायपोथॅलॅमस तुमचा प्रॉब्लेम जर करत असेल तर हार्मोन इनबॅलन्स होतो. अँड इट इज रिलेटेड टू द इमोशनल सेटअप. इमोशनचे संबंध आहे. म्हणजे डायरेक्टली फिजिओलॉजी कशी चेंज होते बिकॉज ऑफ द इमोशन, बिकॉज ऑफ द माइंड डिस्टर्बन्स. तुमची काय होते, फिजिओलॉजिकल सिम्पटम्स यायला सुरुवात होते तुम्हाला. तर त्याच्या ब्रिज कोण आहे, हायपोथॅलॅमस आहे. मग हायपोथॅलॅमस इज अ पार्ट ऑफ लिम्बिक सिस्टम. लिम्बिक सिस्टमचा एक भाग आहे. अँड लिम्बिक सिस्टम इज अ पार्ट ऑफ सेरेबेलम. सेरेबेलमचा पार्ट आहे. तर सेरेबेलम वर काम करणारे रेमेडी S1 आहे. पण त्या ठिकाणी हार्मोनल इनबॅलन्स सुरू झाला म्हणून C1 त्याला जोडायचं आहे. S1 C1 हे जर कॉम्बिनेशन निगेटिव्ह मध्ये तुम्ही दिलं, हाय पोटॅन्सी मध्ये दिलं, निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा हाय पोटॅन्सी मध्ये तुम्ही गेला, अबाउट 10 जर गेला, फर्स्ट डायल्युशन त्यातलं दिलं तुम्ही 147चं, तर त्या ठिकाणी हार्मोन बॅलन्स होईल आणि S1 जे फंक्शनल ऑफ पर्टिक्युलर सेरेब्रम बिघडलेला आहे त्याला नॉर्मल करेल. म्हणजेच हायपोथॅलॅमसला नॉर्मल करेल. आणि अशा वेळेला जे काही डिप्रेशन आहे त्यातनं तुम्ही बाहेर येऊ शकता. दॅट्स वाय C1 इज कॉल्ड एज अ डिप्रेशनची रेमेडी का म्हणून काम केलं. मॅनिया, उन्माद. उन्माद रोग आहे, वेडेचार करतो, मॅडनेस, दॅट इज कॉल्ड एज अ मॅनिया. डी मॅनिया, मॅनिया. मॅनिया म्हणजे उत्तेजित असतो माणूस, उत्तेजित होतो, राग येतो, अतिशय चिडचिड होते, वेडा होतो. दॅट इज कॉल्ड एज अ मॅनिक डिप्रेशन. त्याला मॅनिक डिप्रेशन म्हणतात. डी मॅनिया म्हणजे काय, घुम्यासारखा बसून जातो. म्हणून आयुर्वेदाने उन्माद रोगाचे 3 कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप केले. पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय होतं, कफजन्य उन्माद. कफजन्य उन्माद म्हणजे काय, डिमॅनिया. डिमॅनिया म्हणजे काय, बसून राहतो गुदगुलासारखं, काही ऍक्टिव्हिटी करत नाही, एका कोपऱ्यातच बसून राहायचं. दॅट इज कॉल्ड द डिमॅनिया. डिमॅनिया. डिमॅनिया मध्ये जस्ट लाईक ए हायपोथायरॉइडिझम, स्लगिशनेस, काय काम करायचं नाही, आळसासारखं बसायचं. दॅट इज कॉल्ड एज डिमॅनिया. उन्माद, उन्माद असतो तो. मग कफज उन्माद म्हणजे ते आहे बुदगुलासारखा बसणे, स्थिती प्रज्ञासारखं कोपऱ्यात बसून राहणे, आंघोळ करायचं नाही, काही करायचं नाही, काही करायचं नाही, नो ऍक्टिव्हिटी, झिरो ऍक्टिव्हिटी असते त्याची. दॅट इज कॉल्ड एज अ डिमॅनिया. आणि हे काय, गडबड कुठं आहे, लिम्बिक सिस्टीमचीच गडबड असते. हायपोथायरॉइडची गडबड, आपलं हायपोथॅलॅमसची गडबड होते. अशा वेळेला डिमॅनिया होते. म्हणजे पिच्युटरीचे ऍक्शन बदलते तिथं डिमॅनियामध्ये. मॅनियामध्ये उग्रता असते. आता त्याच्यात 2 क्लासिफिकेशन, वातज मॅनिया, वातज उन्माद आणि पित्तज उन्माद असतो त्याच्यामध्ये. वातज उन्माद म्हणजे एका जागेला स्थिर राहत नाही, पळत सुटतो सगळीकडे, दुनियाभर पळायला चालू करतो, दुनियाभर पळतो व्यक्ती, थांबत नाही. दॅट इज कॉल्ड एज वातज उन्माद. वाताचं गुणधर्म चंचलता, माणूस स्थिर बुद्धी नसते, स्थिरता त्याच्यामध्ये नसते, तो कुठे वाटेल तिथं पळायला सुरुवात करतो. अशाला आपण मॅनियाच म्हणतो. पण हा मॅनिया कसा आहे, वातचे टाईप आहे. ऍक्टिव्हिटी ऑफ दी लिम्बिक सिस्टम हाय होते, हायपोसिक्रिशन असतं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे हायपर थायरॉइडसारखी लक्षणं सुरू होतात त्याच्यामध्ये. मेटाबॉलिझम हाय असतं, हाय एनर्जी लेवल असते, त्यामुळे वाटेल तसा पळायला सुरू करतो, वात वृद्धी झालेली असते. ही एक कॅरेक्टरिस्टिक आहे. तिसरी कॅरेक्टर अँग्रीनेस, काही उचलायचं आणि फेकायला सुरू करायचं इकडं तिकडं, कुणालाही मारायचं.
ही पित्तज उन्मादनाची लक्षणं आहेत. उग्रता असते त्याच्यामध्ये, पित्त मारायला सुरू करतो, राग असतो, अँग्रीनेस क्रिएट होतो, त्याला पित्तज उन्माद म्हणतात. पण आपल्याकडे एकच रेमेडी आहे, C1, विच विल वर्क ऑन द मॅनिया, डीमॅनिया, या तिन्ही प्रकारच्या उन्मादावर काम करणारी रेमेडी C1 आहे. अलॉंग विथ S1 आणि C1 हे कॉम्बिनेशन जर तुम्ही दिलं तर मॅनिया, डिप्रेशन हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. डिप्रेशन मध्ये स्त्री गेली, मेन्सेस प्रॉब्लेम सुरू होतात, मासिक पाळीच्या तक्रारी सुरू होतात. लक्षात घ्या, इट इज अ डिसीज ऑफ पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी फंक्शन प्रॉब्लेम जर करत असेल तर मेन्सेसचे प्रॉब्लेम यायला सुरुवात होते. And the pituitary is controlled by hypothalamus, and hypothalamus is a part of limbic system. म्हणजे तुमचं डिप्रेशन, फिअर, सॅडनेस हे सर्व इमोशन काय काम करतं, मेन्सेसवर अटॅक करतं. अंडर दॅट कंडिशन लिम्बिक सिस्टीमवर काम करणारी रेमेडी S1 आहे आणि पिट्युटरीवर काम करणारी रेमेडी C1 आहे. S1 C1 चं कॉम्बिनेशन जर दिलं तर अशा प्रकारचे रोग बंद करता येतात. पॉझिटिव्ह सिक्रेशन, निगेटिव्ह सिक्रेशन. तुम्ही विचार काय करायचं, पॉझिटिव्ह सिक्रेशन, एक्सेस सिक्रेशन, लेस सिक्रेशन. लेस सिक्रेशनचे इफेक्ट काय, एक्सेस सिक्रेशनचे इफेक्ट काय. यू मस्ट स्टडी लाईक दॅट. कधीही तुम्ही अभ्यास करताना एक्सेस आणि लेसचा विचार करायचा आणि बॅलन्सिंग कंडिशन. तीनच कंडिशन असतात, एक्सेस अँड डेफिशियन्सी. चायनीज अॅक्युपंक्चर मध्ये त्याला एक्सेस अँड डेफिशियन्सी म्हणतो आपण. आयुर्वेदामध्ये वात, पित्त, कफ सांगितलंय. इट इज कॅरेक्टरिस्टिक. वाताची कॅरेक्टरिस्टिक वेगळी आहे, पित्ताची कॅरेक्टरिस्टिक वेगळी आहे, कफाची कॅरेक्टरिस्टिक वेगळी आहे. त्या कॅरेक्टरिस्टिक वर तुमचं डिपेंडंट असतं कसं. मग आपल्याकडे काय आहे, एक्सेस असेल, वातजन्य असेल, वात आणि पित्तजन्य असेल ते त्याचं कन्सिडर ॲज अ पॉझिटिव्ह डिसीज, आणि त्याच्या विरुद्ध कंडिशन असेल दॅट इज कॉल्ड एज अ निगेटिव्ह डिसीज. म्हणजे कफज उन्माद आहे हा निगेटिव्ह डिसीज आहे. वातज आणि पित्तज, व्हायलस अँड नर्वस टेम्परामेंटचा जो उन्माद आहे दॅट इज कॉल्ड एज अ पॉझिटिव्ह टाईप ऑफ डिसीज. सरळ सरळ आहे. या दोन इफेक्ट तुम्हाला कळतात आणि या दोन इफेक्ट बॅलन्स करण्यासाठी C1 ची डोसालॉजी तुम्हाला मेंटेन करावी लागते. C1च यूज करायचा आहे पण डोसालॉजी वेगळी आली. S1 यूज करायचा आहे, डोसालॉजी वेगळी आली. डोस अँड डोसालॉजी, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट इन चेंज. चायनीज मध्ये सेडेशन, टोनिफिकेशन, बॅलन्स हे जे कन्सेप्ट आहे तेच कन्सेप्ट इलेक्ट्रो होमिओपॅथी मध्ये आहे. तुम्हाला डोसालॉजी करणं महत्वाचं आहे. सिलेक्शन ऑफ रेमेडी इज द फर्स्ट थिंग अँड सेकंड थिंग इज द डोसालॉजी. डोसालॉजी काय आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे त्याच्यामधला ही डोसालॉजी, आणि त्याची कंडिशन तुम्हाला समजली पाहिजे. हाऊ टू सिलेक्ट द रेमेडी. सिलेक्शन ऑफ रेमेडी कशावर डिपेंडंट आहे, सिलेक्शन ऑफ रेमेडी डिपेंड अपॉन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सिस्टम. इथं तुम्हाला काय कॅरेक्टरिस्टिक दिसते त्याच्यावर तुम्ही सिलेक्शन ऑफ रेमेडी करायची. आणि डोसालॉजी म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह बॅलन्स याचा विचार करायचा आहे. आणि न्यूट्रल म्हणजे बॅलन्स कंडिशन येते. आता इलेक्ट्रिसिटी मध्ये तीन गोष्टी आहेत, RE, YE आणि WE. तीन प्रकारच्या इलेक्ट्रिसिटी दिल्यात. RE काय करतं, इन्क्रीज करतं. YE काय करतं, सिडेट करतं. WE काय करतं, बॅलन्स करतं. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं टोनिफिकेशन, बॅलन्सिंग अँड सेडेशन या तीन इलेक्ट्रिसिटी वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक आहे. YE जर ऍड केलं, C1 YE केलं तर काय होईल सांगा, रुपाली कुंभार सांगा. C1 YE ऍड केला आपण काय होईल, तर रिलॅक्स होणार. म्हणजे कमी होणार. सिक्रेशन जर वाढलेलं असेल तर डाऊन होणार. आणि C1 RE जर वापरलं तर सिक्रेशन वाढणार. वाढणार. आणि बॅलन्सिंग करायचं असेल तर C1 WE. WE. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही काय बघायचं, डिसीजचं वाढलेलं आहे का कमी झाले, बरोबर. येस सर. अकॉर्डिंग टू इलेक्ट्रिसिटी सिलेक्ट करा. समजा वाढलेला आहे
तर वाई टाका, कमी असेल तर आरी टाका. पण ते झालं अटॅक म्हणजे पहिला डोस पॉझिटिव्ह देऊन टाकला किंवा निगेटिव्ह देऊन टाकला. पण नंतरचा डोस हा तुम्हाला काय द्यायला पाहिजे, न्यूट्रल डोस दिला पाहिजे. बिकॉज वी हॅव टू बॅलन्स. आपल्याला काय करावं लागेल, बॅलन्स करावं लागेल. फंक्शनला नॉर्मल आणणं गरजेचं आहे. एकदा त्याची सिक्रेशन व्हायला सुरुवात झाली की त्याला एक्सेस होऊ नये म्हणून बॅलन्स करायला पाहिजे. सिक्रेशन कमी झालं, इतकं कमी होऊ नये की निगेटिव्ह होऊ नये, त्याला बॅलन्स करायला पाहिजे. डब्ल्यूचा उपयोग करता येतो तुम्हाला त्या ठिकाणी. डब्ल्यूचा उपयोग करू शकता. त्यामुळं मॅनिक डिप्रेशन, मेन्सिस प्रॉब्लेम, गम प्रॉब्लेम. आता गम प्रॉब्लेम म्हणजे काय, लोकल डिसीज झाला. गम कुठं असतात, तोंडामध्ये, दात, हिरड्या तुमच्या. लोकल प्रॉब्लेम आहे. लोकल प्रॉब्लेम आहे तर लोअर डायल्युशन मध्ये यायला पाहिजे, हायर मध्ये जाता कामा नये. म्हणजे 1:9 रेशो इज बेटर फॉर, समजा 147 रेशो वापरू शकता तुम्ही त्या ठिकाणी. फंक्शनल काम असेल तर, स्ट्रक्चरल असेल तर C1 आपण देतो त्याच्यामध्ये. पण लोअर डायल्युशन मध्ये काम करतो, हायर देण्याची गरज नाहीये. लोकल आहे, लोकल प्रॉब्लेम आहे. तुम्हाला हिरड्या प्रॉब्लेम झालेला आहे, लोकल प्रॉब्लेम आहे. तर लोकल मध्ये काय करायचं, लोअर मध्ये काम करायचं. त्यामुळं 1:9 रेशो चालू शकतो त्या ठिकाणी. 147 वापरू शकता तुम्ही. पण फर्स्ट डायल्युशन मध्ये तुम्ही जर दिलं तर लोकल काम होतं. फर्स्ट अँड सेकंड डायल्युशन त्याच्यासाठी उत्तम आहे, अप टू थर्ड. पण 10व 30व 100व देण्याची गरज नाहीये. लोकल प्रॉब्लेम असेल म्हणजे तिथं कॅन्सर नाहीये, फक्त तिथं गमला सूज आलेली आहे, हिरड्यानं सूज आलेली आहे. आता S1 इज द रेमेडी ऑफ पिट्युटरी ग्लँड, टंग. S1 रेमेडी आहे. S1 C1 कॉम्बिनेशन केलं तर तिथं काम चालू होईल. आणि तिथं जर स्ट्रक्चरल प्रॉब्लेम असेल तर C1 त्याचं काम निपटून टाकेल. पण लोअर डायल्युशन मध्ये द्यायला पाहिजे, कारण लोकल डिसीज आहे, हायर नाही आहे. इन्फ्लामेशनरी कंडिशन आहे फर्स्ट अँड सेकंड. स्टॅग्नेशन सुरू झालं, त्यामुळे सूज यायला लागलेले, गम प्रॉब्लेम झालेला आहे, हिरड्यांना सूज आलेली आहे, हिरड्यामध्ये पस फॉर्मेशन झालं, थर्ड लेवलला गेला, निगेटिव्ह करायला पाहिजे. पण सूज आलेली असेल तर फर्स्ट सेकंड डायल्युशन वापरायला पाहिजे. C1चं फर्स्ट सेकंड डायल्युशन तुम्ही जर वापरलं तर हिरड्यावर काम करायला सुरुवात होईल. हिरड्यामध्ये जर इन्फ्लामेशन असेल, सेल्युलर स्ट्रक्चर मध्ये डिफेक्ट जर झाला असेल तर ते काम करू शकता. पण 5व्या लेवलला जर गेलेला असेल तर यू हॅव टू गो फॉर C5, नॉट C1. C1 वापरू शकत नाही, C5 वापरू शकता. तर अकॉर्डिंग टू द स्टेज ऑफ द डिसीज पण तुम्ही त्याचं ऍप्लिकेशन देऊ शकता. तर C1 इज अ बेसिक रेमेडी आहे, वापरू शकता त्या ठिकाणी. आता पुढे जाऊया आपण यूरिन ट्रैक इन्फेक्शन पर आलो तो पेशाब में जलन, मूत्राशय की समस्या आदि का इसमें प्रयोग सहायक औषधि के साथ अच्छे परिणाम प्राप्त हो जाते हैं. C1 हार्मोन ग्लैंड पर कार्य करती है, हार्मोन्स को बैलेंस बनाए रखती है, शरीर में विषैले पदार्थों को बाहर निकालती है, रक्त वर्ष को शुद्ध व बैलेंस करती है. त्याच्यात सर्व गोष्टी असतात C1 मध्ये. शरीर की किसी भी अंग में चेंज हो रहा है तो उसे ठीक करती है. काही चेंजेस जर तुम्हाला दिसले तर त्याला ठीक करण्याचं काम C1 करते. शरीर की किसी अंग में चेंज हो रहा है तो जिसे ठीक करती है. इसका प्रयोग चर्म रोग में, ट्यूमर में, गांठों में, ऐसे गांठे जो पक रही हो या कड़ी बसे हो, कुठल्याही प्रकारचं गॅट, तुम्ही विचार नाही करायचा कॅन्सरचे का मॅलिग्नंट आहे का बायजिनियन आहे, तुम्ही काहीही विचार करायचा नाही. तुम्ही C1 उचलायचं, गाठी तयार व्हायला लागल्या, C1 द्या. C1 इज द फर्स्ट रेमेडी. C1 ही पहिली रेमेडी आहे त्याच्यावर. इसका प्रयोग चर्म रोग में, ट्यूमर में, गांठों में, ऐसे गांठे जो पक रही हो या कड़ी हो, मसे हो, काही असू तर त्याच्यावर C1 काम करतं. साइनोसाइटिस में C1 काम करती है. शरीर या गांठों से पानी रिसता हो या प्यू निकलता हो, नाक से छींके आना, छिंकों में पानी बहना,
बलगम निकल रहा आदि में किया जाता है. हे सगळे सिम्पटम्स आहेत. हे काय आहेत? सर्व सिम्पटम आहेत, परंतु बेसिक टिश्यू डॅमेजिंग आहे. बेसिक काय आहे? टिश्यू डॅमेज झालेला आहे. टिश्यू मध्ये प्रॉब्लेम झालेला आहे. टिश्यू रेमेडी C1 आहे. टिश्यू रेमेडी C1 आहे. द फर्स्ट रेमेडी आहे. त्यामुळे C1 या सर्व गोष्टीवर काम करते. सायनोसायटिस मध्ये सारखं काय होते? सायनोसायटिस मध्ये जे सायनसिस असतात, पोकळ्या ज्या आहेत, त्या पोकळ्यामध्ये काय राहायला लागतं? जलसंचती व्हायला सुरुवात होते. इन्फ्लामेटरी कंडिशन डेव्हलप होते. त्या ठिकाणी स्टॅग्नेशन सुरू होतं. अशा कंडिशन मध्ये C1 ला फर्स्ट डायल्युशन मध्ये जर दिलं, फर्स्ट सेकंड डायल्युशन मध्ये, तर स्टॅग्नेशन काढायला मदत केली. सो सायनोसायटिस मध्ये पण C1 यूज करू शकता. शरीर के गाठों से पाणी रिसता हो, गाठीतनं पाणी यायला लागलेलं आहे, पीव फॉर्मेशन व्हायला लागलंय, C1 द्या त्याला. C1 द्या. C1 चा संबंध आहे. पीव निकलती आहे, त्याच्यातून पस निघतोय, नाकातून शिंका येत आहेत, शिंकों से पानी बहता है, युद्ध C1. बलगम निकल रहा है, बलगम फॉर्मेशन होत आहे शरीरामध्ये. स्ट्रक्चरल डिफेक्ट झाला, स्टार्ट झालं बिघडायला, स्टॅग्नेशन सुरू झालं, प्रोसेस सुरू झाली टिश्यू डॅमेज व्हायला. C1 यूज करा. C1 चा रोल आहे त्या ठिकाणी. इसका प्रभाव पाचन तंत्र पर होता है, डाइजेस्टिव सिस्टम पर होतो. इसका प्रयोग पीठ का दर्द, कंधों का दर्द, आदीसीसी, हाय या लो ब्लड प्रेशर याच्यावर सुद्धा C1 काम करतो. पण इथे टिश्यू डॅमेजशी रिलेटेड असेल तर लक्षात घ्या, ही टिश्यू रेमेडी आहे. कंधों का दर्द म्हणजे काय? फायब्रोसिस व्हायला सुरुवात झालेली आहे. कंधों का दर्द येतोय. शब्दावर जाऊ नका नुसतं की शोल्डर पेन आहे म्हणून C1 दिलं, तसं नाही. C1 केव्हा द्यायचं? तिथं फायब्रोसिस सुरू झालं, जाळी झाली आहे. डॉक्टर काय म्हणतात? जाळी झाली आहे, जाळी झाली आहे, जाळी व्हायला सुरुवात झालेली आहे जॉईंट मध्ये, फायब्रोसिस व्हायला लागलं. रेमेडी इज C1. तिथे तुम्हाला C1 रेमेडी वापरावं लागेल. फायब्रोसिस मुळे दर्द आहे, मग दर्द कंट्रोल करणारी न्यूरोलॉजिकल F1W आहे, पेन मॅनेजमेंट करायला. पण F1W बरोबर C1 पण द्यायला पाहिजे, कारण काय झालेलं आहे? फायब्रोसिस झालेलं आहे. फायब्रोसिस झालेला आहे. पीठ का दर्द, पीठ का दर्द, पाठ दुखते आहे, तिथं काय झालेलं आहे? ऍस्ट्रोफॅटिक चेंजेस झालेले आहेत. स्ट्रक्चरल प्रॉब्लेम ऑफ द बोन, ऍस्ट्रोफॅटिक चेंजेस, ऍस्ट्रोफाइट झालेला आहे. बोनचा परिणाम झालाय, बोनवर परिणाम झालाय, डिस्बल्जिंग झालेला आहे, प्रोलॅप्स ऑफ डिस्क झालेला आहे, डिस्बल्ज झालेली आहे, स्ट्रक्चरल प्रॉब्लेम झाला वर्टेब्रेट मध्ये. या सर्व गोष्टीमध्ये जेव्हा स्ट्रक्चरल टिश्यू लेवलला प्रॉब्लेम आहे, यू हॅव टू यूज C1. C1 वापरली पाहिजे त्या ठिकाणी. कधी वापरायचं C1? नुसता पेन येत आहे, नो स्ट्रक्चरल प्रॉब्लेम, मसल तिथं जाम झालेली आहे, मसलला सूज आलेली आहे, स्टॅग्नेशन सुरू झालेलं आहे मसल मध्ये, आणि म्हणून मस्क्युलर पेन येतोय, त्यावेळेला C1 जरूर वापरायला पाहिजे त्या ठिकाणी. कधी वापरायचं? लो अँड हाय ब्लड प्रेशर, स्ट्रक्चरल चेंजेस इन द हार्ट, स्ट्रक्चरल चेंजेस इन दी आर्टरीज अँड व्हेन्स, म्हणून बीपी वाढत आहे. अशा कंडिशन मध्ये स्ट्रक्चरल रेमेडी C1 आहे, म्हणून C1 चा उपयोग करायचा आहे. म्हणून यांनी सांगितलं आदीसीसी का दर्द, हाय लो ब्लड प्रेशर, यामध्ये सगळ्यामध्ये C1 चा यूज आहे अंडर द कन्सिडरेशन ऑफ टिश्यू डॅमेज. आणि टिश्यू डॅमेज स्टार्ट कसं होतं? स्टॅग्नेशन, इन्फ्लामेशन, पेन अँड नमनेस. पहिलं स्टॅग्नेशन होतं, सेकंडला इन्फ्लामेशन येतं, थर्डला काय होतं? पेन यायला सुरुवात होते. लक्षणाकडे बघा, आपण लक्षणाकडे बघतो, तिथं सूज आलेली आहे आणि तिथं पेन येतोय, याचा अर्थ त्या ठिकाणी स्ट्रक्चरल प्रॉब्लेम झालेला आहे, आणि म्हणून तुम्हाला C1 वापरावं लागेल.
C1 वापरावं. कारण टिश्यू डॅमेज व्हायला सुरुवात होते. फर्स्ट स्टेज ऑफ द टिश्यू डॅमेज आहे. फर्स्ट स्टेज ऑफ द टिश्यू. फर्स्ट स्टेजचा अर्थच असा आहे. फर्स्ट स्टेजचा अर्थच असा होतो की सुरुवात, टिश्यू डॅमेज व्हायला सुरुवात झाली. म्हणजे हे बॉर्डर असतं. पहिलं फंक्शन खराब होतं आणि फंक्शन खराब झाल्यानंतर स्टॅग्नेशन सुरू होतं. स्टॅग्नेशन नंतर इन्फ्लामेशन येतं. इन्फ्लामेशन नंतर फिवर येतो, पेन येतो आणि मग डेव्हलपमेंट व्हायला लागतं. तिथं ट्युमर ग्रोथ व्हायला लागते. तिथं सिस्ट डेव्हलप होतं. तिथं फायब्रोसिस होतं. तिथं फॅटी डिजनरेशन होतं. आणि मग त्याच्यानंतर तिथे जर जखम असेल तर त्याच्यात गँग्रेन होतं. आणि जर ट्युमर असेल तो कॅन्सर मध्ये बदलला जातो. लक्षात घ्या. डिसीज आर द स्टेज ऑफ द डिसीज. डिसीजचे स्टेजेस आहेत. द कंडिशन ऑफ द डिसीज आहे. अकॉर्डिंग टू द C1 ही पहिली रेमेडी आहे जी टिश्यूवर काम करणारी रेमेडी आहे. पीठ का दर्द, खंदो का दर्द, सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस आहे. अँड देर इज अ चेंजेस आहे. स्पॉन्डिलायसिस झाला आणि स्पॉन्डिलायटिस. स्पॉन्डिलायटिस अँड स्पॉन्डिलायसिस. लॅसिस म्हणजे लेस, डेफिशियन्सी. इट इज अ कंडिशन ऑफ डेफिशियन्सी, म्हणजे पुरं स्ट्रक्चर बाद झालेलं आहे. स्पॉन्डिलिसिस मध्ये, स्पॉन्डिलायटिस मध्ये वेगळं सिस्टम येते. स्पॉन्डिलिसिस जर झाला तर त्या ठिकाणी टिश्यू डॅमेज झालेला आहे. यू हॅव टू यूज द C1. C1 मध्ये यूज करू शकता. कारण टिश्यू लेवलला गेला, टिस झाला, इन्फ्लामेशन झालं. यू हॅव टू गो फॉर द टिश्यू रेमेडी. टिश्यू रेमेडी वापरावं लागेल त्या ठिकाणी. लंबर स्पॉन्डिलिसिस आणि लंबर स्पॉन्डिलायटिस दोन्हीमध्ये फरक आहे. टिस म्हणजे इन्फ्लामेशन, सिस म्हणजे डेफिशियन्सी. म्हणजे एका डिजनरेशन झालेलं असतं, एकामध्ये सूज आलेली असते. दोन सेपरेट कंडिशन्स आहेत. दीज आर टोटली डिफरंट कंडिशन. स्पॉन्डिलायसिस अँड स्पॉन्डिलिटिस या दोन्ही सेपरेट कंडिशन आहे. टिश्यू डॅमेज असतं. स्पॉन्डिलिसिस मध्ये टिश्यू डॅमेज झालेला असतो आणि स्पॉन्डिलिटिस मध्ये सूज आलेली असते. म्हणजे ती फर्स्ट स्टेज ऑफ द डिसीज असतो. लिसिस हा थर्ड स्टेजचा डिसीज आहे, शेवटची कंडिशन आहे. तर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की अशा कंडिशन मध्ये पेन येतोय, अशा कंडिशन मध्ये प्रॉब्लेम येतोय, त्यावेळेला C1 यूज करायचं. कुठसूट C1 वापरायचं नाही. टिश्यू लेवलला गेलं असं तुम्हाला लक्षात आलं, सेल लेवलला डॅमेज झाले असं जर लक्षात आलं तर इमिडिएटली यू हॅव टू सिलेक्ट C1. C1 वापरायला पाहिजे. डायजेस्टिव होता है. यही बड़ी लिपिड प्रोफाइल को घटाने का कार्य करते. लिपिड म्हणजे काय? फॅट. लिपिड प्रोफाइलला घटायला करतं. कोणाचं जर फॅटी डिजनरेशन झालेलं आहे, फॅटी डिजनरेशन म्हणजे फॅट डिपॉझिट व्हायला सुरुवात झालं, कोलेस्ट्रॉल वाढून फॅट डिपॉझिट व्हायला सुरुवात झाली, कोलेस्ट्रॉल वाढायला सुरू झालं, लिपिड प्रोफाइल तुमचा बिघडला, त्यावेळेला C1 चा उपयोग करायचा आहे. बड़ी हुई लिपिड घटाने का कार्य करते, वजन घटाने का कार्य करते, वजन सुद्धा कमी करू शकते. शुगर को कंट्रोल करते. शुगर को कंट्रोल करते. इथं परत पुन्हा तो झाला टिश्यू लेवलला डॅमेज. पॅनक्रियाला टिश्यू लेवलला डॅमेज झाला, पॅनक्रियाटिस झाला. C1 जरूर वापरा. C1 जरूर वापरा, कारण त्या ठिकाणी टिश्यू लेवलला डॅमेज व्हायला सुरुवात झालेली. हे तुम्हाला कळलं पाहिजे. पॅनक्रियाटिस झालेला असतो. पॅनक्रियाटिस म्हणजे सूज आणि पॅनक्रियासिस म्हणजे डिजनरेशन ऑफ पॅनक्रिया. फॅटी डिपॉझिशन झालं पॅनक्रियामध्ये तरी पण फंक्शन कमी होणार आहे. ते फॅटी डिपॉझिशन काढायसाठी यू कॅन यूज C1. C1 चा उपयोग करू शकता. बिकॉज टिश्यू रेमेडी झाली. टिश्यू मध्ये काही गडबड व्हायला लागली तर तुम्हाला टिश्यू रेमेडी C1 वापरायचे. जस्ट लाईक S1 फंक्शन ग्रुप मध्ये S1 आहे, त्याच्यामध्ये C1 आहे. इसका उपयोग एन्झायटी, कार्डियोवेस्क्युलर रोग, नर्वस डिसीज,
लुकोडर्मा, फ्लू, पीरियड्स का न आना, सिर दर्द, बंद नाक, बुखार, इंफ्लामेटरी डिसीज, ऊपरी श्वसन तंत्र संक्रमण, लिम्फ नोड में सूजन, सर्दी जुकाम, कमजोरी, गैस्ट्राइड, जी मचलना, बार बार पेट खराब होना, पेट फूल जाना, पेट में दर्द, उल्टी, मासिक धर्म के संबंधी दर्द, मिर्गी की शिकायत, मस्तिष्क में सूजन के साथ सी दर्द, या सर्व कंडिशन मध्ये सीमन वापरता. पण कन्सिडरेशन ऑफ द टिश्यू डॅमेज, अंडर द कन्सिडरेशन ऑफ टिश्यू डॅमेज हे तुम्ही वापरू शकता. त्या ठिकाणी टिश्यू मध्ये जर रोग पडत असेल, अनाटॉमिकल खराबी व्हायला सुरुवात झाली जर असेल, तर यू हॅव जरूर तुम्ही सीवन वापरलं पाहिजे. शीस दर्द आहे, शीस दर्द आहे. का शीस दर्द होतं? रक्तवाहिन्या गडबड, हार्डनेस ऑफ रक्तवाहिन्या कडक झालेल्या आहेत, रक्ताचा फ्लो प्रॉपर होत नाही, त्यामुळे शीर दर्द होत आहे. त्याला कमी करायचं आहे. त्याच्यामध्ये फॅटी डिपॉझिशन झालेलं आहे, आर्थोस्केलॉसिस झालेला आहे, रक्तवाहिन्या कडक झालेल्या आहेत. अशा कंडिशन मध्ये ऍक्झिलरी म्हणजे त्याची सहाय्यक रेमेडी A1 आहे. A1 प्लस C1 केला, A1 प्लस C1 केला तर रक्तवाहिन्या आर्टरीज ज्या आहेत त्याच्या स्ट्रक्चरवर काम करतो C1. म्हणजे ज्या रेमेडी जी त्याची रेमेडी आहे त्याच्यासोबत जर C1 ऍड जर केलं तर 100% त्याच्या टिश्यूवर काम करत. म्हणजे A1 ही रक्तवाहिनीची आहे, आर्ट्रियल ब्लड वेसल्सवर काम करणारी रेमेडी A1 आहे. त्याच्याबरोबर C1 जर दिला तर काय होईल? रक्तवाहिन्याची जी अनाटॉमिकल खराबी आहे त्याला दुरुस्त करेल. आणि म्हणून बीपी वाढलेला आहे, म्हणून सर दर्द आहे. कॉज ऑफ डिसीज काय आहे? आर्थोस्केलॉसिस झालंय, कडक झाले रक्तवाहिन्या, फॅटी डिपॉझिशन झालेलं आहे. अशा कंडिशन मध्ये रक्तवाहिनीची जाडी वाढलेली आहे. अशा कंडिशन मध्ये तुम्ही काय करणार? यू हॅव टू यूज C1 अलॉंग A1. A1च्या बरोबर C1 दिलं पाहिजे. व्हेनसवर पण झालंय, हार्ट पण झालंय, A3 बरोबर C1 द्या, हार्टवर काम करेल. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आला त्या त्या ठिकाणी C1 चा उपयोग करायचा आहे. फंक्शन काहीही बिघडू दे, फंक्शन काहीही बिघडू दे, तिथे पाहायचं फंक्शन कशामुळे बिघडलं. हे पाहिलं पाहिजे. लिपिड प्रोफाईल केलं, सापडलं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे. कोलेस्ट्रॉल वाढले याचा अर्थ रक्तवाहिन्यामध्ये डिपॉझिशन सुरू झालं. कोलेस्ट्रॉल कमी झालं, फ्लेक्झिबिलिटी कमी झाली, मसल मधलं फॅट कमी झालं, ब्रेकडाऊन कमी झालं, हार्डनेस वाढला, आर्थोस्केलॉसिस झाली, रक्तवाहिनी कडक झाली, कॅल्शियम डिपॉझिशन दिसायला लागलं, रक्तवाहिनी कडक झाली. या ठिकाणी काय झालं? स्ट्रक्चरल चेंज झालेला आहे. हा स्ट्रक्चरल चेंज नॉर्मल करण्यासाठी C1 चा उपयोग करावा लागतो. कशाचा उपयोग करायला पाहिजे? C1 चा उपयोग करायला पाहिजे. म्हणजे एवढं सगळं त्याला कार्डिओव्हेस्क्युलर डिसीज आहे, हार्टवर आणि त्याच्या व्हेसल्सवर डिसीजवर प्रॉब्लेम आहे, रक्तवाहिन्या कडक झालेल्या आहेत. या कंडिशन मध्ये तुम्ही काय करणार? यू हॅव टू यूज C1. C1 वापरायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतील, अँटीऑक्सिडंट पण असू शकतात त्याच्यामध्ये. कारण कडकपणा काढायचा असेल तर अँटीऑक्सिडंट पाहिजे, ऑलरेडी त्याच्यात अवेलेबल आहे. त्याच्या वनस्पतीमध्ये अँटीऑक्सिडंट जर असतील तर 100% ते बरं करणार आहे. इफेक्ट जो आहे आर्थोस्केलॉसिस होण्याचं जे कारण आहे त्याच्यावर डायरेक्ट काम करते. C1 अशी रेमेडी यूज केली की त्याचे टिश्यू स्ट्रक्चर जेव्हा प्रॉब्लेम होतं तेव्हा C1 वापरायला पाहिजे. म्हणजे सिम्पटम आहे, हा हेडेक आहे, मायग्रेन हेडेक येत आहे, अर्धचिजी झाली आहे, सिम्पटम तुम्हाला ठीक आहे, मायग्रेन आहे. पण मायग्रेन कशामुळे आहे? रक्तवाहिन्यांच्या डिसीजमुळे झालेला आहे. त्यावेळेला आपल्याला काय बघायला पाहिजे? लो बीपी आहे का हाय बीपी आहे? बीपीचा संबंध सर्क्युलेशनशी रिलेटेड आहे. बीपीचा संबंध कशाशी? तो सर्क्युलेशनशी संबंध आहे, ब्लड सर्क्युलेशनशी संबंध आहे बीपी. जर हाय बीपी असेल, लो बीपी असेल तर तुमच्या लक्षात आलं की रक्तवाहिन्याची गडबड आहे, कार्डिओव्हेस्क्युलर डिसीज आहे, हा वेसलवर काम करणारा डिसीज आहे. कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, त्याच्यामध्ये शीर दर्द होतंय, चक्कर येते, कोलेस्ट्रॉल इन्क्रीज झालेला आहे. कोलेस्ट्रॉल वाढलं याचा अर्थ रक्तवाहिनी आतून लेपली गेली, त्याचा पाथ कमी झाला, म्हणून रक्तपुरवठा कमी झाला, म्हणून बेन प्रॉब्लेम सुरू झाला, हेडेक सुरू झाला.
द कॉज ऑफ द डिसीज इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्यावेळेला पल्स बघितला तर व्हेरी स्लो पल्स येतोय, गतीच कमी झालेली दिसते. व्हेरियस डायग्नोस्टिक मेथड मध्ये तुम्हाला लक्षात आलं की रक्तवाहिनी कडक झालेली आहे, त्यामुळे रक्ताचा पुरवठा कमी व्हायला लागलाय, स्लो व्हायला लागलेला आहे, आणि ड्रायनेस वाढायला लागला. रक्तवाहिनी कडक झाली म्हणजे ड्रायनेस वाढायला लागला. सगळे ड्रायनेसचे सिम्पटम्स तुम्हाला दिसायला लागले. त्याच्या विरुद्ध स्लगिच आहे, काहीच करावं असं वाटत नाही, सारखा कफ होतोय, थंड बसून राहतोय, बॉडी पूर्ण गार पडलेली आहे. अशा कंडिशन मध्ये ब्लड सप्लाय बंद झालेला आहे, याचा अर्थ त्या ठिकाणी फॉटी डिपॉझिशन झालेलं आहे, कफ वाढला. ही कॅरेक्टरिस्टिक आहे. तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक वरनं कळतं त्या ठिकाणी हाय झालंय काय, लो झालंय, रक्तवाहिन्यावर परिणाम काय आहे. मायग्रेन हेडेक आहे, हेडेक येत सतत, आणि बघितलं तुम्ही पल्स बघितला, लो पल्स आहे, आणि बाकीचं कॅरेक्टरिस्टिक बघितलं की पुरा लगीशनेस आहे पुरा. याचा अर्थ फॅटी डिपॉझिशन व्हायला सुरुवात झालेली आहे बॉडीमध्ये, कोलेस्ट्रॉल वाढलेल्याची स्थिती असते, आणि रक्ताचा पुरवठा बरोबर होत नाही कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे. इमिजिएटली तुमच्या लक्षात आलं पाहिजे की इट इज डॅमेजिंग द टिश्यू. टिश्यू डॅमेज मध्ये C1 रेमेडी वापरायला पाहिजे. आणि म्हणून ते काय म्हणतात, लिपिड प्रोफाइल घटाने को कार्य करती है, वजन घटाने का कार्य करती है. इट इज अ टिश्यू रेमेडी. फॅटी डिपॉझिशन झालं म्हणजे पहिलं काय झालं, स्टॅग्नेशन, इन्फ्लामेशन, पेन, फिवर, सुपरनेशन डेव्हलप झालं, फॅट वाढायला सुरुवात झाली, फॅटी डिपॉझिशन व्हायला सुरुवात झाली तुमची शरीरामध्ये. म्हणजे हाय डायल्युशन तुम्हाला प्रिफर करावं लागेल, 200, 1000. फॅटी डिपॉझिशन झालंय, फॅटी जनरेशन झालेलं आहे, यू हॅव टू गो फॉर द हायर डायल्युशन. हायर डायल्युशन वापरावे लागतील. फायब्रॉइड झाले, फॅट डिपॉझिशन झाले, फॅटची गाठ तयार झालेली आहे, अशा वेळेला यू हॅव टू गो फॉर हायर डायल्युशन, दॅट इज 200 to 1000. 200 डायल्युशनच्या वरचं वापरायला लागेल, 30 वापरावं लागेल. समजून घ्या तुम्ही काय कशा पद्धतीनं ऑपरेट करायचं हे ते डोसॉलॉजी ठरवते तुमची. सिलेक्शन ऑफ रेमेडीचं पाहिजेच पाहिजे, त्याचबरोबर तुमची डोसॉलॉजी डिसाईड करते काय काम करायचं. बंद नाक, नाक बंद झालं का, कारण काय, वाय नाक का बंद होते, सिक्रेशन हाय झालं तिथं, कप डिपॉझिट झाला, म्युकस वाढला तिथं, पॅसेज कमी झाला, बंद नाक झालं. त्याला काय करायला पाहिजे, रिलीज केलं पाहिजे, त्याला बाहेर काढलं पाहिजे. मग तुम्हाला सांगितलं की सर्दी शिंका बंद होतात C1 निगेटिव्ह केलं तर. पॉझिटिव्ह दिलं तर काय होईल, बोला, पॉझिटिव्ह दिलं तर काय होईल, चालू होईल सांगतो. म्हणजे बंद नाक ओपन होईल, मोकळं होईल. सिक्रेशन चालू होईल. स्टॅग्नेशन आहे. फर्स्ट डायल्युशन देऊन टाका, फर्स्ट सेकंड डायल्युशन दिलं की नाक गळायचं बंद होईल, गळायला सुरू होईल, म्हणजे नाक बंद झालं ते मोकळं व्हायला मदत होते C1 ने. वर्क अगेन्स्ट आहे, ड्रायनेस करायच्या विरुद्ध होतं ते, कोल्डनेस तयार होतं आणि बदा 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 गळायला नाक मोकळं होऊन जातं. मग तुम्ही न्यूट्रल डोस द्यायला सुरुवात करा, सेकंड डायल्युशन प्रिफर करा, आपोआप बंद होतं ते. बॅलन्सिंग कंडिशन हे तुम्हाला कळायला पाहिजे, हे मेन आहे त्याची, हे मेन आहे. उद्या पुढचं घेऊया, भरपूर लांब आहे, इथे थांबूया, 10 वाजत आले, ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. अभ्यास करा, प्रश्न विचारणार आहे थँक्यू सर. आता. ओके, प्रश्न सर. विचारणार मी, नुसतं आता लेक्चर देत बसणार नाही, मी प्रश्न विचारला, तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. अभ्यास चालू करा. तुमचा टोटल डे टू डे परफॉर्मन्स हा आहे, तुम्हाला जेवढी उत्तरं देता येतील तेवढं तुम्ही सक्सेसफुल आहे, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारणार, आणि जे उत्तर देत नाहीत त्यांना 0 मार्क आहे, त्यांना सर्टिफिकेशन होणार नाही.
पैसे भरले म्हणजे सर्टिफिकेट येत नाही. उत्तर प्रत्येकाने दिलं पाहिजे. रिस्ट्रिक्शन आहे. एव्हरी हॅज टू गिव्ह द आन्सर टू द क्वेश्चन. प्रत्येकानं उत्तर दिलंच पाहिजे. पुढे तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होईल. मी सर्टिफाय नाही करणार, नाही येणार सर्टिफिकेट. आणि हे सगळं माझ्या हातात आहे. मला सॅटिस्फाय वाटलं तरच सर्टिफिकेशन होईल, अन्यथा सर्टिफिकेशन होणार नाही. पैसे दिले म्हणजे सर्टिफिकेशन येतं असं नाही. डे टू डे तुमचा परफॉर्मन्स काय आहे, त्या परफॉर्मन्स बेस त्या सगळ्या गोष्टी केल्या जातील. त्यामुळे क्लासरूम मध्ये येताना प्रिपेअर होणं, अभ्यास करा, उत्तरं देता आली पाहिजेत, तरच सर्टिफिकेशन होईल. अदरवाईज देर इज नो सर्टिफिकेशन. जोपर्यंत तुम्ही उत्तर देत नाही तोपर्यंत, त्यापर्यंत काबिल होत नाही तोपर्यंत सर्टिफाय करणार नाही. आपली आणि युनिव्हर्सिटीची पद्धत वेगळी आहे. वी वर्क ऑन द गुरुकुल बेसिस. आपण गुरुकुलवर काम करतो. आपलं गुरुकुल आहे, आपण गुरुकुल आहे, आपण कॉलेज नाही. आमचं गुरुकुल आहे. फरक आहे. गुरुकुल आणि कॉलेजमध्ये लॉट ऑफ डिफरन्सेस आहे. मॅकॅलॉजी सिस्टम आपण अडॉप्ट करत नाही. आपण इंडियन गुरुकुल पद्धतीचा वापर करतो शिकवण्यामध्ये. त्यामुळे 50% उत्तरं आलीच पाहिजे. जे प्रश्न मी विचारतो त्याचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे. 50% तरी आलं पाहिजे. परफॉर्मन्स डिपेंड अपॉन दॅट. बाकी त्या सगळ्या गोष्टी फॉर्मल असतात, टेक्निकल आहेत त्या सगळ्या गोष्टी. त्या टेक्निकल गोष्ट पण तुम्हाला मिळेल, परंतु त्याच्याबरोबर इलिजिबिलिटी पास झाली पाहिजे, तरच तुम्हाला पुढचं काम मिळेल. विल नॉट गेट द सर्टिफिकेट, हे लक्षात ठेवा. समजलं? ओके सर.